पंढरपूर वारीचे शब्द या सिरीजमधील आजच्या भागात आपण दिंडी हा शब्द समजून घेणार आहोत। पंढरपूरच्या वारीमध्ये दरवर्षी हजारो दिंड्या सहभागी होतात। त्यांची संख्या किती असते ते आपण पुढे पाहणारच आहोत। पण ती संख्या पाहण्याआधी या दिंडी शब्दाचा अर्थ काय, हा शब्द नेमका कुठून आला, तसंच पालखी आणि दिंडी यामध्ये नेमका काय फरक आहे ते जाणून घेऊयात। दिंडी या शब्दाचा अर्थ फक्त चालत जाणारा वारकऱ्यांचा समूह एवढाच मर्यादित नाहीये, तर दिंडी म्हणजे विठ्ठल भक्तांचा वारकऱ्यांचा एक असा संघटित प्रवास आहे जिथं शिस्त, भक्ती आणि सामूहिकतेची सुंदर सांगड गाठलेली असते। मराठी भाषेत दिंडी या एकाच शब्दाचे वेगवेगळे आणि तितकेच सुंदर अर्थ पाहायला मिळतात। दिंडी म्हणजे हातातील भगवी पताका, तसंच दिंडी म्हणजे विणेसारखं एक वाद्य, तर दिंडीचा आणखीन एक अर्थ होतो किल्ल्याचा किंवा जुन्या वाड्याचा लहान दरवाजा, ज्याला दिंडी दरवाजा म्हटलं जातं। या लहान दरवाजाचं वैशिष्ट्य असं की तिथून आत जाताना प्रत्येकाला आपलं डोकं वाकवावंच लागतं। संतांची दिंडीसुद्धा माणसाला नेमकी हीच गोष्ट शिकवते की राजा असो नाहीतर रंक, प्रत्येकाला इथं आपला अहंकार, पद आणि प्रतिष्ठा बाजूला ठेवून नम्र व्हावं लागतं। आता या शब्दाच्या इतिहासाविषयी किंवा उगमाविषयी बोलायचं झालं तर दिंडी हा शब्द दिंडू या कानडी शब्दापासून आला असावा असा एक मतप्रवाह आढळतो। मात्र मूळ अर्थ काहीही असला तरी वारकरी परंपरेत मात्र दिंडीला एक वेगळं स्थान मिळालं आहे। तो केवळ एक प्रवास नाही, तर भक्तीने भरलेला एक सामूहिक अनुभव आहे, जो काळानुसार अधिक संघटित होत गेला आणि वारीचा अविभाज्य भाग म्हणून तो लोकमानसात दृढ झाला। दिंडीचं हे महत्त्व संतांच्या अभंगामधूनही अधोरेखित होतं। संत तुकाराम महाराज म्हणतात, विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी, विठ्ठल तोंडी उच्चारा। या ओळीमधून दिंडीत चालणारा विठ्ठल नामाचा गजर, टाळांचा नाद आणि भक्तीनं भरलेलं वातावरण आपल्यासमोर उभं राहतं। आता अनेकांचा असा समज असतो की पालखी आणि दिंडी एकच आहे, पण तसं नाही आहे। वारी जर महासागर असेल तर पालखी ही त्या महासागरातील मुख्य प्रवाह आहे आणि दिंड्या म्हणजे त्या प्रवाहाला घेऊन मिळणारे असंख्य छोटे छोटे ओघ आहेत। पालखी ही मुख्य संतांच्या पादुकांची असते आणि दिंडी त्या पालखीभोवती शिस्तबद्ध चालणारे वारकऱ्यांचे समूह असतात। या छोट्या छोट्या समूहांचा विस्तार किती मोठा आहे याची प्रचिती आपल्याला आजच्या वारीतील दिंड्यांच्या प्रचंड संख्येवरून येते। 2025च्या अधिकृत आकडेवारीनुसार आषाढी वारीत मानाच्या 10 मुख्य पालख्या चालतात। याच पालख्यांसोबत एकूण 1109 नोंदणीकृत दिंड्यांची शासनाकडे नोंद असल्याचं दिसून येतं। विशेष म्हणजे गेल्या वर्षी महाराष्ट्र शासनाने या प्रत्येक दिंडीला 20,000 रुपयांचं अनुदानही मंजूर केलं होतं, पण ही फक्त अधिकृत नोंद झाली। प्रत्यक्ष वारीत गावागावातून अशा असंख्य लहान मोठ्या दिंड्या येत असतात आणि त्या सगळ्या वारीत सहभागी होतात। म्हणूनच वारीतील दिंड्यांची खरी संख्या सरकारी आकड्यांपेक्षा कितीतरी जास्त असते। आता अनेकांना असा प्रश्न पडू शकतो की लाखो लोकांची गर्दी असणाऱ्या या वारीत आणि दिंडीत कधीच कोणता गोंधळ का दिसत नसेल, तर याचं कारण आहे दिंडीचं थक्क करणारं नियोजन आणि शिस्त। प्रत्येक दिंडीला एक ठराविक क्रमांक असतो। पुढं पताकाधारी, त्यांच्या मागं विणेकरी, मग टाळकरी आणि त्यांच्या मागं डोक्यावर तुळशी वृंदावन घेतलेल्या माता मावल्या। हा सगळा प्रवाह इतका नैसर्गिक असतो की हजारो लोक एकत्र चालत असून सुद्धा कुठेही विस्कळीतपणा जाणवत नाही। जेवणाची व्यवस्था, मुक्काम, भारुडं, हरिपाठ आणि रात्रीचं कीर्तन या सगळ्यांची वर्षानुवर्षे चालत आलेली एक पक्की नियमावली या दिंडीत पाळली जाते। खरं म्हणजे वारीतील अनेक शब्दामागं एक मोठी परंपरा दडलेली असल्याचं दिसून येतं आणि दिंडी त्यातलाच एक महत्त्वाचा भाग आहे। आज आपण त्याच परंपरेचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न केला। पुढच्या भागात आपण पुन्हा एकदा अशाच एका नव्या शब्दासोबत भेटणार आहोत। तर मग ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि याचेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।